हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. कारण की का माहिती आहे का, जेव्हा कधी मी कोणाला भेटते, पाहुण्यांना म्हणा किंवा मग एखाद्या फंक्शनमध्ये जाते किंवा मग एखाद्या घरी कोणी आलं असेल तर मी त्यांना सांगते की माझी यूट्यूबबद्दल. तर त्यांचे 2 क्वेश्चन नेहमी मला असतात की नक्की तू यूट्यूबवर करते काय आणि मग सबस्क्राईब म्हणजे नक्की काय. कारण की आपण काय होतं माहिती का, जेव्हा कधी एखादं हॉटेल ओपन करतो किंवा मग एखादं समजा हॉस्टेल असो, छान असं चायनीजचं सेंटर असो किंवा एखादी लेडीज शॉपी असो, एखाद्याचा बॅनर छापतो, त्याचे पॅम्पलेट आपण एकतर वाटतो किंवा मग छान असा पत्रिका वगैरे ठेवून ती व्हॉट्सअपला ठेवतो. यूट्यूबच्या संदर्भात तसं नाही करता येत. कारण की एक तर एकच ऑप्शन असतं त्याला, लिंक सेंड करणं. लिंक छान असं शेअर करू शकतो आपण किंवा इंस्टाग्रामला म्हणा किंवा मग छान आपलं फेसबुकला वगैरे ती अटॅच करून देऊ शकतो की जेणेकरून तुम्ही बघा आणि मग छान असे व्हिडिओ एन्जॉय करा या पद्धतीनं. सो भरपूर वेळा काय होतं, जेव्हा कधी मी सांगते की काकू माझं छान असं यूट्यूबचं चॅनल आहे, तुम्ही ते बघतान का, छान असं सबस्क्राईब करा, छान असं एन्जॉय करत जा. मग त्यांचं होतं, अरे सबस्क्राईब म्हणजे नक्की काय आणि मग तू काय करते का यूट्यूबवर. अरे हा खूप मोठा प्रश्न आहे की तू करते काय यूट्यूबवर नक्की, नाही का. तर त्याचेच मला आज छान असे 2 प्रश्नाचे उत्तर द्यायचे. तेच म्हणलं छान व्हिडिओद्वारे तुम्हाला मस्त सांगावे. आता प्रत्येकाला ते सांगणं पॉसिबल नाही की मी काय करते काय नाही का. कारण की आपण फक्त हे सांगतो की मी व्हिडिओ बनवते बाबा तुम्ही ते बघा, पण कुठल्या संदर्भात ते कोणाला अजून माहीत नाहीये. तर काय होतं, आता ज्या आपल्या मम्मी आहेत, वयस्कर ज्या लेडीज आहेत, त्या एक तर सहसा भजन कीर्तन किंवा मग लई छान अशा रेसिपी बघतात. कुरडई कशी करायची, हे लाडू कसा करायचा, तो लाडू कसा करायचा, ही शेवई कशी करायची, हे व्हिडिओ बघतात. किंवा मग थोडेफार तुमचे सिरियलचे जर काही एपिसोड राहिले असेल ते बघतात. भरपूर जणांना माहीत नाही की नक्की पूनम काय करते यूट्यूबवर. तेच आज सांगते. काही नाही, सिम्पल जी माझी डेली लाईफ आहे, लाईफस्टाईल आहे माझी, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला एक माहिती का, पहिल्यापासून एकच माझं होतं, जेव्हापासून माझ्या डोक्यात चाललंय की मला यूट्यूब ओपन करायचं एकच माझ्या डोक्यात होतं की जे आहे ते मला दाखवायचे. उगाच फेक चित्र उभा करून दाखवायचं नाहीये की बघा मी कशी आहे आणि मग मी आता कसं दाखवतेय या पद्धतीचं नाही. जे आहे तेच मला तुम्हाला दाखवायचं. उगाच खोटं पाडायचं नाहीये. जी माझी लाईफ छान अशी जगतीये किंवा माझ्या लाईफमध्ये अनुभव कसे आहेत, छान मी कोणासोबत फिरायला जातो, कसे एन्जॉय करतो, माझ्या फ्रेंड कशा आहेत, माझी फॅमिली कशी आहे, माझी मुलं, कुठल्या गोष्टी मी कशा हँडल करते किंवा ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी माझं यूट्यूब कसं सांभाळते, हेच मला छान तुम्हाला दाखवायला आवडते. आणि का नाही म्हणजे आपल्या छान गोष्टी आपण लोकांसोबत शेअर करावे, मला तरी असं वाटतं. जेणेकरून जसे टीचर शिकवतात तर मुलं शिकतात. छान प्रिन्सिपलनी जर समजून सांगितलं तर टीचरला ती गोष्ट कळते. तसंच माझं आहे, आपण जर एखाद्याला आपल्यातले चांगला गुण जर दाखवत असेल तर का नाही लोकांनी तो गुण घ्यावा. किंवा एखाद्याच्या ह्याच्यावर की एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत, 2 बाजू असतात की न आवडणं किंवा आवडणं. आता मागं मी व्हिडिओ पोस्ट केले 3, माझे ब्लाऊज कलेक्शनचा, ज्वेलरी कलेक्शन आणि साडी कलेक्शन. एवढे मला DM आलेत ना पर्सनली, खूप मुलींचे लेडीजचे, की खूप छान करताय ताई, आम्हाला खूप आवडलं. यूट्यूबला डायरेक्ट नाही मेसेज करू शकत म्हणून पर्सनल तुम्हाला मेसेज केला. असेच व्हिडिओ शेअर करत जा. खूप छान, तुमच्या आयडियाज खूप छान आहेत. तुम्ही प्लस साईज असून पण एवढं बिंदास बोलताय, बिंदास सांगताय. खूप जणींच्या अशा मला 1-2 जणींच्या DM आल्यात की ताई तुम्ही एवढं छान असे हेल्दी असून पण तुम्ही बोलायला थोडं पण हे नाही झालं की बिंदास तुम्ही सांगितलं. नॉर्मल आहे, जे आहे ते आहे. आता आहे प्लस साईज तर आहे, उगाच प्लस साईज सांगून उगाच लुकडं पाण्याचा आव आणायचा किंवा बारीक होणं दाखवायचं असं नाहीये. जे आहे ते आहे, मी दाखवलं, बिंदास सांगितलंय की कसे तुम्ही साडी घेऊ शकता प्लस साईजच्या लेडीजनी. आता या व्हिडिओ ज्या नवीन आहेत त्यांनी तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. ज्या माझ्यासारखे छान हेल्दी आहेत त्यांना छान छान टिप्स मी दिल्यात की साडी कशी निवडायची आणि ब्लाऊज कशा पद्धतीने घालायचे, जेणेकरून तुम्ही छान अशा बारीक दिसाल. या पद्धतीनं नक्की तो जाऊन बघा. तर हेच आहे, बाकीचं काय मी दाखवत नाही. आता भरपूर अशा कॉन्टेंट क्रिएटर आहेत लेडीजच्या, त्या एकतर मग कुकिंगचं चॅनल चालवत आहेत किंवा मग बाकीचा काय असतील छान असं मेकओव्हर वगैरे किंवा त्यांचं छान असं ब्युटी पार्लरचं असतील, तो एकच त्यांचा चॅनल असतो. माझ्या बाबतीत तसं नाहीये. मी छान असं माझे कलेक्शन शेअर करते, छान कुठं बाहेर गेलं ते शेअर करते, जास्त करून माझ्या बेस्ट फ्रेंड सोबतचं मी शेअर करते. किंवा छान असं फंक्शनला गेलो की आम्ही मग जातो कसं, छान जाताना एन्जॉय कसं करतो, सगळ्या पाहुण्यांना भेटतो, छानच्या पाहुण्यासोबत गप्पा मारतो, त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करते. सिम्पल आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे की मी नक्की यूट्यूबवर करते. काय आवडतं मला माझी लाईफ दाखवायला, छान छान माझ्या लाईफमधल्या गोष्टी शेअर करायला.
तुमच्यासोबत, कारण की तुमच्याकडनं जर मला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळत असेल तर मला अजून मोटिवेशन मिळते की नाही, मी काही चुकीचं करत नाहीये, माझी सिंपल मी लाईफ दाखवते आणि लोकांना पण ते बघायला आवडते. कारण की भरपूर जणांच्या कमेंट आहेत मला की ताई छान करतेस, किंवा तुमच्या दोघांची जोडी पण छान आहे, आणि मुळात मिस्टरचा सपोर्ट असल्यामुळं बाकी कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाहीये. काही असं एकदम प्रोफेशनल चॅनल नाहीये की एक ते एकच तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे. जे काही घडते, जे काय आहे, जे काही रिॲलिटी आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. फक्त एक आवड, एक छंद म्हणून, आणि माझं स्वप्न आहे कॉन्टेंट क्रिएटर व्हायचे, ते तर होऊन दाखवणार आहे मी, आणि ते तुम्ही मला करणार आहात, कारण की तुमच्या सपोर्टशिवाय मी एकदम झिरो आहे. तर म्हणजे, आणि दुसरा म्हणजे सबस्क्राईब म्हणजे नक्की काय, तो तर खूपच मोठा प्रश्न आहे, कारण की त्याशिवाय आपल्या चॅनल ग्रोथ करू शकत नाही. आता काय होईल, मी जर तुम्हाला या पद्धतीने फोन दाखवला सबस्क्राईब कसं करायचं आहे, तुम्हाला तो व्यवस्थित कळणार नाही, एक तर उलटा दिसेल. बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते सबस्क्राईब कसं करायचंय, नक्की एकदा बघून घ्या, आणि ते बघितलं लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग दाखवते, पटकन बघा. आता ही प्रोसेस आहे ना एकदम सिंपल आहे, मी तुम्हाला मोबाईलमध्ये करून दाखवते. तुम्हाला जे तुमच्या मोबाईलमधलं यूट्यूबचं ॲप आहे ते ॲप ओपन करून घ्यायचे. वरती लगेच सर्च दिसन, तिथं जायचे. आता इथं माईक आहे, माईकमध्ये पण तुम्ही बोलू शकता पूनम तापकीर, किंवा या सर्च यूट्यूबमध्ये पण तुम्ही सर्च करू शकता पूनम तापकीर. आता इथं खाली तुम्हाला दिसेल, इथं सर्च टाईप करून वर सर्च, इथं नाव येईन माझं. आता ऑलरेडी माझं नाव इथं सर्चमध्ये आहे, सो मी क्लिक करते त्याच्यावर. जेव्हा तुम्ही माझं नाव सर्च करता तेव्हा या पद्धतीने माझं असं पेज दिसेल, आणि वर लगेचच इथं नाव असतं सबस्क्राईब म्हणून. काही नाही, फक्त सिंपल तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. छान असं पिंक आणि ग्लिटर येईन, लगेच शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि इथं खाली ऑल म्हणून सेट करायचं आहे फर्स्ट नंबरच्या याच्यावर. झालं सेव. आता याने काय होईल, सबस्क्राईब जेव्हा करसाल, बेल आयकॉनचं बटन जेव्हा दाबसाल, तेव्हा जेव्हा कधी मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा नक्की तुमच्यापर्यंत पहिले ते येतील, आणि तुम्ही छान असा व्हिडिओ एन्जॉय करू शकता. चला तर मला तरी वाटतंय तुम्हाला व्यवस्थित कळलंय सबस्क्राईब कसं करायचे. काही अवघड नाही, मोठा रॉकेट सायन्स नाहीये. सिंपल जाऊन छान असं नाव सर्च करायचे, सबस्क्राईब करायचे, शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे, त्याने जेव्हा कधी मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुमच्या मोबाईलची बेल पण टंग अशी वाजेल, आणि कळेल छान असं पूनम तापकीरचे व्हिडिओ आलाय. छान तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करू शकता. आणि हा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल ना, तुम्ही तुझ्या बहिणीला, फ्रेंडला, छान असं मम्मीला शेअर करू शकता, किंवा त्यांना सांगू शकता की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पण सारखे शेअर करायची गरज पडणार नाही. चला तर मग मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला परफेक्ट नीट व्यवस्थित कळला असेल. भेटू पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये अशा छान आठवणी घेऊन छान व्यक्तींसोबत. तोपर्यंत बाय.